गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुरबाडमधील नवतरुणाने सर्वांचे तोंड गोड केले आहे। चायम एक कटिंग या नावाने उद्योगात पदार्पण करून त्याने अनेक व्यवसाय इच्छुक तरुणांना एक आदर्श घालून दिला आहे। पाहूया आमच्या प्रतिनिधींनी आमच्या जाऊ तिथे खाऊ या खवय्यांसाठी विशेष कार्यक्रमात घेतलेली त्यांच्या उभारीची दखल। नमस्कार, जनशक्ती न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण कल्याण ते मुरबाड, कल्याण ते सरळगाव या मार्गावर आपण इथं आहोत आणि आज मुरबाड ते सरळगाव, मुरबाडपासून कमीत कमी 6 किलोमीटर चायम एक कटीन हे खरंच आपल्या महाराष्ट्रीय आणि मराठी मुलांनी चालू केलेलं नवीन एक ब्रँड आपल्यापर्यंत पोहोचत आहे। आणि खरंच मुरबाड आणि सरळगाव या एरियामध्ये प्रसिद्ध असलेला खरंच आज त्यांचा पहिला दिवस, पहिलीच ब्रँच आणि खरंच मराठी मुलांनी केलेलं धाडस कौतुकास्पद आहे। एक नवीन ब्रँड घेऊन बाजारात उतरलेले हे आहेत आणि आपल्याबरोबर आज आम्ही त्यांची जी चाय टेस्ट केली, खरंच अत्यंत सुंदर टेस्ट पण अतिशय छान होती। एक मला वाटतं प्रत्येकाने कल्याणमधून निघणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक प्रवाशांनी मुरबाडच्या पुढे 6 किलोमीटर आल्यानंतर सरळगावच्या अगोदर 3 किलोमीटर आपल्याला चायम एक कटिंग हे चायचं आपल्याला एक कटिंगचं एक शॉप इथं लागेल आणि आपल्याला हा नक्कीच आपल्याला इथं हॉल्ट करायचं आहे, आपल्याला इथं चायसाठी थांबायचं आहे। तर आपण ह्या चायबद्दल आजचं जे आपलं चायम एक कटिंग हे जे शॉप आहे इथं चालू करण्याचा जो त्यांचा उद्देश आहे, तर त्याचे जे ओनर आहेत आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्कीच चालू करण्याचा ह्यांचा काय उद्देश आहे आणि पुढे ह्याचा कसा बाजारामध्ये कसं चालू राहील या संदर्भात ते आपल्याला माहिती देतील। पहिल्यांदा आपण आमच्या जनशक्तीला आपल्या जे आहे नवीन शॉपबद्दल माहिती देऊन ह्याच्याबद्दल आपण बोलू। नमस्कार, माझं नाव अक्षय मिलिंद शिंदे। मी एक मराठी मुलगा ज्याने प्रथमच व्यवसायामध्ये पदार्पण केले, कारण का आत्ताच्या काळामध्ये आपण मराठी माणसांना नोकऱ्या शोधणं म्हणजे खूप मोठं टास्क झालं आहे आणि त्यासाठीच आम्ही एक छोटंसं एक बिझनेस स्वतःचाच एक ब्रँड म्हणून एक चायम असा एक शॉप आम्ही ओपन केला आहे। ही पहिलीच ब्रांच आहे आमची। नववर्षाचा आपला मराठी नवीन वर्षाचा गुढीपाडवा हा सण, तर त्याच्याच औचित्य साधून आम्ही एक नवीन स्वतःचा असा एक बिझनेस स्टार्ट केला आहे। तो बघूया आता पुढे कशी प्रतिक्रिया देतात लोक त्यावेळी। खरंच छान, शिंदे यांनी जे चालू केलेलं आपण चायम टी जे आहे त्याबद्दल त्यांनी माहिती दिली आणि खरंच मला वाटतं प्रत्येक मराठी मुलाने मला वाटतं सध्या आता प्रत्येकाचं चालू आहे नोकरी शोधाच्या ह्याच्यापेक्षा आपण बिझनेसमध्ये कसं कॅरियर करू शकतो या संदर्भात मला वाटतं त्यांनी आता माहिती दिली आणि आपण असेच छोटे मोठे व्यवसाय चालू करण्यासाठी प्रत्येकाने मला वाटतं असं धाडस करणं हे खूप महत्वाचं आहे। आपण आता शिवळे ह्या गावात आहोत आणि या गावामधून चालू केलेला ह्यांचा व्यवसाय पुढे असाच भरभराट त्याची होत राहू, याची ही पहिली ब्रँच आहे। गुढीपाडव्याच्या निमित्ताने पहिली ब्रँच यांनी चालू केली आणि सेम अशाच ब्रँच सरळगाव, मुरबाड आणि कल्याणपर्यंत लवकरच पोहोचतील अशी आपण अपेक्षा करून शिंदेंना खूप खूप शुभेच्छा आहे। असाच व्यवसायाचा भरभराट होत राहू। आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देऊया। नमस्कार, अविनाश कुंभासे, जनशक्ती, मुरबाड। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।